ओनर आहेत, मालक आहेत, ते पोलिसांची परवानगी घेऊन अशा प्रकारचे कृत्य करत असतात. किंवा यात्रेमध्ये सुद्धा ड्रोनने शूटिंग केली जाते, त्यासाठी सुद्धा पोलिसांची परवानगी ड्रोनचे जे मालक आहेत ते घेत असतात. परंतु आपण हवेमध्ये पतंग उडवण्यासाठी त्याची, किंवा हवेमध्ये फुगा सोडण्यासाठी, किंवा हवेमध्ये फुगा सोडून तो बांधून ठेवण्यासाठी कधी परवानगी घेत नाही. पण तसं जर आपण केलं आणि परमिशन न घेता केलं तर तो कायद्यानं गुन्हा आहे. आता तो गुन्हा कसा, तर जो कोणी जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास होईल अशी एअरक्राफ्ट उडविल आणि त्यामुळे जर कोणाला दुखापत किंवा संपत्तीचे नुकसान झाल्यास द एअरक्राफ्ट ॲक्टचे कलम 11 प्रमाणे तो गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला 2 वर्षाचा कारावास आणि 10 लाख रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो, किंवा दोन्ही सुद्धा एकाच वेळी होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही कधी पतंग उडवण्याचा विचार करत असाल किंवा हवेमध्ये फुगा सोडायचा विचार करत असला तर पोलिसांची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक आहे. आता याची अंमलबजावणी आपल्या भारतामध्ये एवढी होताना दिसत नाही. मकर संक्रांतीमध्ये बहुतांश ठिकाणी आपण सर्वजणच पतंग